आज आपण पुन्हा नव्याने जी महत्त्वाची थीम आहे इकॉलॉजिकल हिस्ट्री किंवा ज्याला आपण एन्व्हायर्मेंटल हिस्ट्री असे म्हणू शकतो. त्या थीमच्या संदर्भात अजून वेगळ्या गोष्टींवर प्रकाशित टाकणं आपलं या लेक्चरमध्ये अपेक्षित आहे. आपण आतापर्यंत असा आढावा घेतलाच आहे की मागच्या काही लेक्चरपासून आपण प्राचीन भारतातल्या त्या मध्ययुगीन भारताचा जो कालखंड आहे त्यात तिथे तिथपर्यंत जो तोपर्यंत जे स्थित्यंतर झाले त्या संदर्भात आपण वेगवेगळ्या थीमवर चर्चा करतो, वेगवेगळ्या संकल्पनांवर चर्चा करतो, वेगवेगळ्या ऐतिहासिक ज्या महत्त्वाच्या अशा संकल्पना आहेत त्या समजून घेण्याचा प्रयत्न करतो. आतापर्यंत आपण विविध संकल्पनांचा आढावा घेतलेलाच आहे आणि त्या सगळ्या संकल्पना ह्या प्राचीन भारताच्या इतिहासाशी संबंधित आणि त्याचबरोबर जो स्थित्यंतराचा कालखंड होता म्हणजे प्राचीन ते मध्ययुगीन याच्या जो मधला किंवा शेवटचा जो टप्पा होता तो टप्पा हा स्थित्यंतराचा कालखंड म्हणून गणला गेलेला आहे. तर त्या कालखंडाच्या संदर्भात सुद्धा आपण महत्त्वाचे भाष्य केलेले आहे आणि त्याचेही विविध कंगोरे समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु या स्थित्यंतराच्या कालखंडामध्ये आणि आतापर्यंतच्या राजकीय आर्थिक इतिहासामध्ये जे सुटलेले बिंदू होते भारतीय इतिहासातील आणि ते बिंदू सुद्धा अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण कारण ते संपूर्ण बिंदू इतिहासाचे जे काही विवेचन आहे ते संपूर्ण इतिहासातील सांस्कृतिक अभिनिवेश आणि संस्कृतीचा विकास या संदर्भातले प्रत्यक्ष भाष्य करणारे असे बिंदू असल्यामुळे त्याचं एक स्वतंत्र मॉड्यूल किंवा त्याचं स्वतंत्र ब्लॉक, तो ब्लॉक क्रमांक 4 असा अभ्यासकर्त्यांनी आपल्यासाठी समजून घ्यायसाठी ठेवलेला आहे. त्यामुळे हा ब्लॉक क्रमांक 4 हा खरं तर सांस्कृतिक विकासाच्या संदर्भात ज्या महत्त्वाच्या संकल्पना उभ्या राहिल्या किंवा ज्या संकल्पनांचा आढावा घेऊन किंवा त्या संकल्पनाची मदत घेऊन आपण असं म्हणू शकतो की भारतामध्ये या ऐतिहासिक टप्प्यावर सांस्कृतिक विकास झालेला आपल्याला दिसून येऊ शकतो. कारण ही विशिष्ट संकल्पना ही संस्कृतीला अभिप्रेत असलेल्या व्याख्येमध्ये बसते. ओके, त्यामुळे वर्तमान आणि इतिहास याची सांगड घालताना आपल्याला सांस्कृतिक इतिहास आणि विकास याचा सुद्धा आढावा घेणं अपेक्षित आहे असं आपल्याला ब्लॉक क्रमांक 4 सूचित करत आहे. त्यामुळे जसं आपण संस्कृतीच्या विविधांगी व्याख्या आहेत वेगवेगळ्या इतिहासकारांनी, समाजशास्त्रज्ञांनी, मानव शास्त्रज्ञांनी संस्कृतीच्या आपापल्या विद्याशाखेनुसार व्याख्या केलेल्या जरी असल्या तरी ढोबळमानाने संस्कृती ही शतकानुशतकं चालत आलेली एक चालीरीत असते किंवा एक प्रथा असते. त्यामुळे आत्ता वर्तमानाच्या संदर्भात आपण भविष्यातील भूतकाळातील सांस्कृतिक विकास समजून घेतो. त्यामुळे म्हणजे इतिहासामध्ये या सगळ्या तिन्ही संकल्पना तिन्ही काळ अत्यंत महत्त्वाचे म्हणजे भूत, वर्तमान आणि भविष्य. त्यामुळे वर्तमान जे आत्ता या क्षणाला चालू आहे ते आणि भूतकाळा म्हणजे ते घडून गेले, होऊन गेले आणि ते असंख्य शतकांपासून कदाचित चालत आलेलं असेल. तर त्यामुळे या सांस्कृतिक विकासामध्ये कलाकौशल्य आहेत, नृत्य आहेत, इतर चालीरीती आहेत, प्रथा आहेत, जातीव्यवस्था आहे, शहरीकरणाची संकल्पना आहे, वास्तुशिल्प आहे, शिलालेख आहेत. ह्या सगळ्या ज्या घडामोडी आहेत की ज्या शतकानुशतके टिकून आहेत. त्यामुळे संस्कृतीचे प्रामुख्याने 2 प्रकार सुद्धा पाडता येतात. एक संस्कृती जी असते ती भौतिक स्वरूपामध्ये स्थापित असते. म्हणजे ज्यामध्ये भारतीय इतिहासाच्या संदर्भात जर आपण बघितलं तर ज्यामध्ये लेण्या असतील, शिलालेख असतील, प्रस्तरलेख असतील, अशोकन इडिक्ट्स असतील आणि इतर बऱ्याचशा गड असतील, किल्ले असतील, हत्यारं असतील, शस्त्रास्त्र असतील, शस्त्रागार असतील की जे भौतिक स्वरूपामध्ये दृश्य स्वरूपात आहे त्याला भौतिक संस्कृती म्हटले गेले. त्यामुळे आपण काही टप्पे हे भौतिक संस्कृतीचे सुद्धा बघितलेले आहे. म्हणजे विशेषतः कलेच्या संदर्भातला ज्या काय आपण अजंठा, वेरूळ आणि या सगळ्या लेण्यांचा इतिहास बघितला होता तो भारताच्या भौतिक संस्कृतीवर भाष्य करणारा, प्रकाशातून टाकणारा असा प्रकार होता. दुसरा असतो तो विचारांच्या संदर्भातला सांस्कृतिक विकास. म्हणजे विशिष्ट कालखंडात माणसं कोणत्या प्रकारची मूल्य, प्रथा, समज बाळगतात, जपतात, अंमलबजावणी करतात. ते सगळे अंतर्मनाच्या किंवा ते दृश्य स्वरूपात तुम्हाला तसेच दिसत. पण वर्तणुकीमधून ते हेरता येऊ शकतात की पिढ्या दर पिढ्या
पासून विशिष्ट समुदाय किंवा विशिष्ट लोकसमूह हा एक विशिष्ट पद्धतीची रीत किंवा चालीरीती आणि प्रथा परंपरा पाळतो. कारण त्याच्यावर ते एक मानसिक जे दडपण किंवा त्याच्या संदर्भातला एक जो काय मानसिक प्रकार आहे तो त्यामध्ये आपल्याला दिसून येतो. ठीक आहे. त्यामुळे आपल्या दृष्टीने संस्कृतीच्या खरं तर या दोन व्याख्या आहेत. त्या दोन व्याख्या आपल्याला भौतिक संस्कृती आणि मानसिक संस्कृती या दोन्ही संदर्भामध्ये दिसून येतात. ज्या दडपणामुळे किंवा ज्या शतकानुशतकांच्या परंपरांमुळे आपली मनोवस्था त्या ची अंमलबजावणी करण्यासाठी प्रेरित करतात, त्या मानसिक संस्कृतीचे लक्षण म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. आणि ज्या दृश्य स्वरूपात गड, किल्ले, शाळा, लेण्या आणि असंख्य अशा ज्या गोष्टी त्या दृश्य स्वरूपात की ज्याला डिफाईन करताना, ज्याचं वर्णन करताना व्याख्या करण्याची वेगळी गरज भासत नाही. त्यामुळे त्या भौतिक संस्कृतीमध्ये त्याचं घडण होते. तर यातल्या विविध थीमवर आपण आतापर्यंत वेगवेगळं भाष्य केलेलं आहे, त्या थीम समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे आपला हा संपूर्ण जो सांस्कृतिक विकासाचा जो टप्पा आहे तो पुन्हा प्राचीन भारतापासून मध्ययुगीन भारतापर्यंतचा जो कालखंड आहे त्या कालखंडाचा आढावा आपण या PHIC कोर्स कोड 103 याच्यामध्ये घेतलं जातं. त्यामुळे इसवी सन पूर्व 200 त्या जवळजवळ इसवी सन 1000 ते 1200 हा अख्खा जवळजवळ एक सहस्त्रकाचा 1000 वर्षाचा कालखंड आपण सांस्कृतिक विकासाच्या संदर्भातल्या किंवा सांस्कृतिक विकासाचे टप्पे समजून घेताना करत आहोत. त्यामुळे हे सांस्कृतिक जे टप्पे आहेत म्हणजे आणि म्हणून एवढा मोठा कालखंड आहे कारण संस्कृती ही कुठल्याही तत्कालीन अवस्थांमध्ये उभी राहत नाही. तत्कालीन गोष्टीमध्ये एखादा नियम येऊ शकतो, तत्कालीन अवस्थांमध्ये एखादी तत्कालीन गरज भागवणारी एखादी प्रथा येऊ परंतु शतकानुशतके जर ती प्रथा पाळली गेली तर तिचं रूपांतरण सांस्कृतिक अभिव्यक्तीमध्ये किंवा सांस्कृतिक दृश्यमानतेमध्ये होताना आपल्याला दिसतं. त्यामुळे म्हणून जो 1000-1200 वर्षाचा कालखंड हे सांस्कृतिक घडण टिपण्यामध्ये आपण या PHIC 103 मध्ये करत आहोत. त्यामुळे कल्चरल डेव्हलपमेंट ब्लॉक क्रमांक 4 कोर्स कोड PHIC 103 त्याचा युनिट क्रमांक 18 की ज्याच्यावर एक वेगळं भाष्य आपण पर्यावरणाला समजून घेण्याच्या दृष्टिकोनातून मागच्या व्याख्यानामध्ये बघितलेलं आहे. परंतु पर्यावरण, जंगल आणि जंगल, पर्यावरण ह्या ज्या 3 संकल्पना आहेत त्या 3 संकल्पना इतिहासामध्ये एक वेगळ्या पद्धतीची भर घालतात ऐतिहासिक समज वाढवण्यामध्ये आणि एक नवीन स्कूल ऑफ हिस्टॉरिकल अंडरस्टँडिंग आहे. त्यामुळे याचे खरं तर आपण 2 भाग केलेले आहेत की पहिल्या भागामध्ये आपण पर्यावरण समजून घेतोय, दुसऱ्या भागामध्ये आपण जंगल आणि जल या 2 संकल्पना की ज्या तिन्ही सुद्धा भारतीय पर्यावरण आणि जैवविविधतेशी संबंधित आहेत. परंतु आतापर्यंतच्या इतिहासकारांनी या सगळ्या संकल्पनांकडे काही अपवाद जर सोडले तर पुरेसं लक्ष दिलेलं नाही. कारण भारतीय इतिहास किंवा एकंदरीतच इतिहास लिखाण आणि इतिहास ची संकल्पना ही राजकीय, सांस्कृतिक आणि काही प्रमाणात आर्थिक इतिहासाने प्रेरित किंवा या तिन्ही इतिहासाचं वर्चस्व इतिहास लेखनामध्ये आपल्याला दिसून येते. इतिहास लेखनामध्ये त्याचबरोबर इतिहास समजून घेण्यामध्ये. त्यामुळे तुलनेने पर्यावरणाचा इतिहास किंवा ज्याला इकॉलॉजिकल ऑर एन्व्हायरमेंटल हिस्ट्री असं म्हटलं जातं, या एक नवीन पद्धतीच्या विद्याशाखा किंवा इतिहासामधलेच एक विविध पद्धतीचे उपघटक तयार झालेले आहेत. त्यामुळे आपण याचं जे वर्गीकरण आहे ते 2 हिस्सामध्ये केलेलं आहे. कारण याच्यावर एक पुरेसा वेळ देऊन ह्या संकल्पना आणि भारतामध्ये पर्यावरणाला कशा पद्धतीने आकलन केलं गेलं पर्यावरणाचं, त्या संदर्भातले विविध धर्मग्रंथ काय म्हणतात, ते धार्मिक ग्रंथ असतील, धर्मनिरपेक्ष ग्रंथ असतील किंवा एखाद्या विशिष्ट समूह पंथाचे ग्रंथ असतील, परंतु प्रत्येक जात, समुदाय, धर्म याच्यामध्ये पर्यावरणाच्या त्याच्या संकल्पना स्थापित असलेल्या आपल्याला दिसून येतात. जसं की आपण याचा पहिला भाग समजून घेताना असं म्हटलं होतं की प्राचीन आदिम समाज किंवा आदिवासी समुदाय म्हणून ज्याला आपण ओळखतो की ज्याला शेड्यूल्ड ट्राईब्स म्हणून इनलिस्टेड केलेलं आहे भारतीय राज्यघटनेमध्ये, तर त्या सगळ्या जमाती ज्या आहेत त्या जंगलांवर अवलंबून आहेत.
त्यामुळे त्याच्यामध्ये एक जंगल आणि आदिवासी जमात यांच्यामध्ये एक आंतरसंबंध असलेले आपल्याला दिसून येतात. आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने जंगलाचे रक्षण करत आहे या आदिम जमाती, आदिवासी जमाती आणि त्याच्या विविध शाखा करत असलेल्या आपल्याला दिसून येतात. त्यामुळे पहिले जे क्लेमंट आहे, म्हणजे त्यामुळे जंगलांवर अधिकार सांगणारा पहिला मानव समूह म्हणून भारताच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये हा आदिम समुदाय जमात किंवा आपण भारतीय संदर्भात ज्याला आदिवासी म्हणतो त्यांचा राहतो. कारण आदिवासी समुदायाचे आणि जंगलाचं एक घनिष्ठ नातं आहे आणि ते परस्पर देवघेवीचं असं नातं असल्यामुळे त्याच्यामध्ये जंगलाचं विध्वंस करणं असा कुठेही त्या सगळ्या वर्तणुकीमध्ये दिसून येत नाही. तुलनेने ज्याला आपण आधुनिक समाज म्हणतो तो समाजच जंगलाबद्दल तेवढी काळजी घेताना आपल्याला दिसत नाही. हा झाला एका जमातीच्या संदर्भात भारतीय पर्यावरण, जंगल आणि जमिनीकडे बघण्याचा दृष्टिकोन. दुसरा आहे की एक जो तत्कालीन शहरी जो काही समाज आपण म्हणूया, म्हणजे महाजनपदांमध्ये वावरणारे समूह असतील, मौर्य साम्राज्यामध्ये वावरणारे समूह असतील, गुप्ता साम्राज्यामध्ये वावरणारे समूह असतील किंवा ज्या काळात धर्मग्रंथांची निर्मिती झाली त्या काळामध्ये सुद्धा जंगल आणि जे अनाकलनीय असं पर्यावरणीय कोडं होतं त्याला सुद्धा धार्मिक ग्रंथांमध्ये एक अमूल्य आणि एक महत्वाचं स्थान सर्वच धर्मग्रंथांनी दिलेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे धर्मग्रंथांत सुद्धा या जंगलांबद्दल किंवा अनाकलनीय गुणांबद्दल एक वेगळ्या पद्धतीने प्रेरित झालेले दिसून येतात आणि काही प्रमाणात ते गुण त्या काळात न उकरले गेल्यामुळे या सगळ्या पर्यावरणीय जे काय कंगोरे आहेत पर्यावरणाचे जैवविविधतेच्या संदर्भातले त्याला भारतीय धर्मग्रंथांमध्ये देवत्वाच्या संकल्पना प्राप्त झालेल्या आपल्याला दिसून येतात. सूर्य हा एका वेगळ्या इकोसिस्टम मधला किंवा विश्वाच्या निर्मितीमधला किंवा विश्वामधला एक महत्वाचा जर घटक मानला तर भारतीय धर्मग्रंथांनी त्याला सूर्य देवाच्या उपमा दिलेल्या आहेत. ओके, चंद्रदेव, सूर्यदेव, वनदेव, ओके, गवळी देव इत्यादी ज्या काही लोकल चालीरीती आहेत, लोकल डेटीज आहेत, त्यांचे जरी समजा आपण देवांच्या किंवा त्याच्या कुळांचा इतिहास तपासला तर ह्या ज्या गूढ अनाकलनीय त्यात काळामध्ये ज्या गोष्टी होत्या त्याला देवत्व बहाल केलेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे भारताच्या इतिहासाच्या दृष्टिकोनातून पर्यावरण आणि जंगल आणि जग याला एक अनन्यसाधारण संबंध आहे. ओके, किंवा आदिवासी जमातीमध्ये पुन्हा देवाची संकल्पना जर समजून घ्यायची म्हटली तर हिरवा देव नावाची एक संकल्पना आपल्याला दिसून येते. म्हणजे ते महाराष्ट्राच्या विशेषतः महाराष्ट्राच्या आदिवासीमध्ये आणि ती भारताच्या आदिवासीमध्येही असेल. म्हणजे हिरवा देव ही या पर्यावरणीय हरित वसुंधरेच्या संदर्भातली देवत्वाची संकल्पना बहाल केली किंवा वसुंधरा ही जी काही संकल्पना ती वसुंधरा संकल्पना सुद्धा भारताच्या पर्यावरणाच्या इतिहासाच्या संदर्भात काही नामनिर्देश करताना आपल्याला दिसून येतो. महाकाव्य, पुराण हे सगळ्या गोष्टी आपल्याला पर्यावरणीय इतिहासाच्या दृष्टिकोनातून एक वेगळी मूल्यदृष्टी प्रदान करताना दिसतात. अर्थात जेव्हा जे दाखले आपण पर्यावरणीय इतिहास प्राचीन भारताच्या संदर्भात समजून घेताना देतो याचा अर्थ असा नव्हे की त्या काळातल्या संपूर्ण समाज व्यवस्थेला पर्यावरणाबद्दल एवढी सजग जागरूकता किंवा ते टिकून ठेवलं पाहिजे असे समजतो. त्यामुळे ती लयाला जाण्याचा प्रश्नच नसल्यामुळे आणि ते त्या तत्कालीन समाजाचा पर्यावरणाशी घनिष्ठ संबंध असल्यामुळे अविभाज्य घटक असल्यामुळे त्याचं संवर्धन करणं एक वेगळी अशी गरज त्या काळात नव्हती. इनफॅक्ट संपूर्ण समाज आणि हे जे चराचर आहे, हे वनचर आहे, हे सगळे घनिष्ठ एका मानवजात आणि वनस्पती या सगळ्या एकाच विश्वाची निर्मिती अशा पद्धतीने परस्यू केलेलं आहे. त्यामुळे प्राचीन काळातील नगर, ग्राम, धर्मग्रंथ आणि या सगळ्यांवर आपल्याला वृंदावन, वसुंधरा आणि इतर असंख्य विविध दाखले देता येतात. त्यामुळे हा चॅप्टर समजून घेताना प्रामुख्याने आपल्याला पर्यावरण, जंगल आणि जलसंपत्ती किंवा ज्याला वॉटर रिसोर्सेस असं म्हणतो या तीन अत्यंत वर्चस्वशाली संकल्पना आहेत इकोलॉजिकल हिस्ट्री. त्यामुळे ह्या इकोलॉजिकल हिस्ट्रीमधल्या संकल्पना समजून घेताना त्या वर्तमान पद्धतीच्या ऐवजी आपण ऐतिहासिक दृष्टिक्षेपातून या तीन संकल्पनांकडे आणि या तीन वास्तवाकडे सुद्धा बघणार आहोत. याच्यातून आपल्याला असं दिसून येईल की प्राचीन भारतीय मानवसमूह, प्राचीन भारतीय राजे राजवाडे, प्राचीन भारतीय समाज हा पर्यावरणाकडे, जंगलांकडे आणि जलस्रोतांकडे
कशा पद्धतीने बघत होता. ओके. आणि जसं मी म्हटलं की हे सगळे एक आंतरघटक आहेत किंवा एकमेकांशी आंतरसंबंध पावलेल्या अशा गोष्टी आहेत. तर त्याचे मग काही असे ऐतिहासिक दाखले आपल्याला मिळतात का? ओके. त्यामुळे काल आपण याच्यावर किंवा मागच्या लेक्चरमध्ये आपण याच्यावर काही भाष्य केलं की कशा पद्धतीने पर्यावरणाला भारतीय इतिहासामध्ये पर्यावरणाचं आकलन केलं गेलं आहे. त्याच पद्धतीने आज आपण पर्यावरणाच्या संबंधातच जंगल आणि वनस्पती, जलसंपत्ती, जलस्रोत किंवा ज्याच्यामध्ये इरिगेशन्स किंवा सिंचनाचे प्रकल्प असे दिसून येतात. त्या संदर्भात एक वेगळ्या पद्धतीचं भाष्य किंवा एक वेगळ्या पद्धतीची ऐतिहासिक तथ्य समजून घेण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे या धड्याचं खरं तर उद्दिष्ट आपण अगोदरच्या व्याख्यानामध्ये सुद्धा चर्चिले होते आणि हे व्याख्यान त्याचाच पुढचा टप्पा असल्यामुळे ते खरं तर हा संपूर्ण जो पट आहे पर्यावरणाचा, जंगलांचा आणि जलस्रोतांचा, म्हणजे जल, जंगल, पर्यावरण असं जर आपण याला व्याख्यांकित करू शकलो तर याची काही महत्त्वाची उद्दिष्ट अधोरेखित केलेली आहे म्हणजे अभ्यासक्रम बनवणार आहे. जसं त्यामुळे आपण जरी हा भाग समजून घेतलेला असेल तरी याच्यावर पुन्हा प्रकाशित होतं टाकणं गरजेचं आहे असं मला वाटतं, कारण त्या संदर्भातच आपल्याला याचा पुढचा टप्पा समजून घेता येईल. ओके. त्यामुळे खरं तर आपण पर्यावरण शास्त्राकडे किंवा भारतीय पर्यावरणाच्या इतिहासाकडे हे ऐतिहासिक स्रोताच्या दृष्टिकोनातून बघणार आहोत. म्हणजे भारतीय पर्यावरण समजून घेताना किंवा भारतीय पर्यावरणाबद्दलची समज समजून घेताना आपल्या ऐतिहासिक ग्रंथांनी, ज्याला इतिहासामध्ये प्राचीन ग्रंथांना अनन्यसाधारण असं महत्त्व आहे, कारण ते त्या काळाच्या इतिहासाचे महत्त्वाचे स्रोत आहेत. त्यामुळे ते ऐतिहासिक स्रोत नेमकं पर्यावरणाच्या संदर्भात काय भाष्य करतात, हा एक महत्त्वाचं उद्दिष्ट समजून घेणे. आणि हे करत असताना आपल्याला हे जे काय ऐतिहासिक स्रोत आहे ते संपूर्ण भारताच्या संदर्भात काहीतरी भाष्य किंवा पर्यावरणाबद्दलची समज अधोरेखित करतात. संपूर्ण भारताचं संदर्भ देण्याचं गरज काय? कारण भारताचं जे एक सांस्कृतिक विभाजन आहे त्याच पद्धतीने पर्यावरणीय आणि भौगोलिक दृष्टिकोनातून जे विभाजन आहे ते असंख्य पद्धतीने जरी घडत आहे. उदाहरणार्थ उत्तर आणि दक्षिण ह्या सीमारेषा किंवा सांस्कृतिक सीमारेषा ह्या प्राचीन भारतापासून ते अर्वाचीन भारतापर्यंत आपल्याला दिसून येतात. म्हणजे उत्तरेतल्या सांस्कृतिक पैलू भारतीयांचे वेगळे आहेत आणि दक्षिणेत राहणाऱ्या समाजाचे सांस्कृतिक पैलू वेगळे आहेत. त्यांच्यामध्ये दोन वेगळ्या पद्धतीच्या समाज व्यवस्था नांदत आहेत असं जरी आपण म्हटलं तरी ते धारिष्ट्याचं होणार नाही, कारण सांस्कृतिकदृष्ट्या, वांशिकदृष्ट्या, अन्य चालीरीतींच्या बाबतीमध्ये यांच्यामध्ये मूलतः काही फरक आपल्याला आढळून येतात. तसं पर्यावरणाच्या संदर्भामध्ये सुद्धा या विषमता, म्हणजे खरं तर याला विषमता म्हणण्याच्या ऐवजी जैवविविधता किंवा विविधता पर्यावरणाच्या संदर्भात सुद्धा आपल्याला दिसून येतं. म्हणजे दख्खनचं पठार, उत्तरेतल्या गंगा यमुना नद्यांचे खोरे आहेत, हिमालयाच्या पर्वतरांगा आहेत, सह्याद्रीच्या कडा आहेत, सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत, दक्षिणेकडचे एक वेगळे बेसाल्ट खडकापासून बनलेले पठार आहेत, किंवा भारताला पूर्व आणि पश्चिम असे समुद्र किनारे लाभलेले आहेत. हे सगळे इन जनरल भारताच्या पर्यावरण दृष्टिकोनातून, पर्यावरणीय इतिहास समजून घेण्याच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाचे काही बिंदू आहेत. त्यामुळे हे सगळे जे बिंदू आहेत, म्हणजे ते जमिनीच्या पोतापासून ते समुद्र किनाऱ्यापर्यंत, ते मासेमारीच्या उत्पादनापासून ते ग्रामरचनेमधल्या काही महत्त्वाच्या उत्पादनांच्या संबंधांपर्यंत, या सगळ्यांशी पर्यावरण एक घनिष्ठ पद्धतीने, पर्यावरणाचं एक घनिष्ठ असं नातं आहे. परंतु ते आपण ऐतिहासिक स्रोत नेमकं या नात्याच्या संदर्भात कोणता नवा उलगडा करतात किंवा कोणत्या पद्धतीचे निरीक्षण या धर्मग्रंथांमध्ये किंवा ऐतिहासिक स्रोतांमध्ये नोंद करून ठेवलेली आहे, त्याचा उहापोह करणं आणि ते समजून घेणं खरं तर हे एक महत्त्वाचं उद्दिष्ट या व्याख्यानाचं बाळगलं आहे. त्याचबरोबर फक्त पर्यावरण नाही, आपण तीन संकल्पना समजून घेतो: पर्यावरण, जंगल आणि जल. त्यामुळे प्राचीन भारतीय इतिहास परंपरांमध्ये जंगलांच्या संदर्भात काय भाष्य आहे? पर्यावरण हे विविध जैवविविधतेच्या संदर्भातल्या संपूर्ण एकात्मिक असं घटक म्हणून त्याला मानता येऊ शकतं. परंतु त्याच प्रक्रियेमधलं जंगल हे एक वेगळं रूपांतरण किंवा एक वेगळ्या पद्धतीचा पर्यावरणीय घटक म्हणून जंगलाकडे बघता येऊ शकतो. आणि त्यामुळे जंगलांच्या संदर्भात काय ऐतिहासिक दाखले आहेत
जंगलं ही कशा पद्धतीने ऐतिहासिक स्रोतांमध्ये अधोरेखित केली गेली किंवा त्याच्याबद्दलचं आकलन नोंदवलं गेलं. ओके, हा एक महत्त्वाचा उद्दिष्ट आपलं हे व्याख्यान समजून घेताना किंवा या चॅप्टरचा या विभागाचा अभ्यास समजून करताना उद्दिष्ट उराशी बाळगलेलं आहे की ज्याची परिपूर्ती कदाचित हा सगळा संपूर्ण धडा पूर्णपणे समजून घेतला येईल. जलस्रोतांच्या संदर्भामध्ये आपल्याला नदी, नाले, ओढे, समुद्र किनारे ह्या सगळ्या बाबी आढळतात. दक्षिणेतल्या चोल, पांड्या किंवा इतर साम्राज्यांचा इतिहास जर बघितला आपण तर त्याच्यामध्ये किंवा फॉर मॅटर आपल्याला दख्खनमधल्या मराठ्यांचा इतिहास जर बघितला तर आरमाराचा जो इतिहास बघितला तर त्या सगळ्यांमध्ये जलस्रोतांनी विशेषतः किनारी प्रदेशात राहिलेल्या सगळ्या भूप्रदेशांवरना समुद्रांचं आणि समुद्राचं महत्त्व वेगळ्या पद्धतीने आरमार निर्मितीमध्ये असलेले दिसून येते. त्यामुळे समुद्राचं महत्त्व विशद करणारे काही ग्रंथ ऐतिहासिक उपलब्ध आहेत. तसे प्राचीन ग्रंथांमध्ये सुद्धा याचे जे विविध कंगोरे आहेत जलस्रोतांच्या संदर्भातले आणि ग्रामरचनेशी संबंधित, विशेषतः ग्रामरचना जर म्हटली तर त्याच्यामध्ये पिण्याचे पाणी ते कुठून येतं याच्या नोंदी असणं इथपासून ते शेतीला लागणारं पाणी. त्यामुळे आपल्याला जुन्या प्राचीन ग्रंथांमध्ये सुद्धा झऱ्यांचे उल्लेख आढळतात, विहिरींचे उल्लेख आढळतात. कुठेही नळ ही संकल्पना नाहीये. तोट्या ज्या आहेत नळ आधुनिक अर्वाचीन इतिहासामध्ये आपण ज्या पद्धतीने पाण्याची व्यवस्था बघतो तर तशा उल्लेख आढळत नाही. त्यामुळे संपूर्ण ग्रामरचना त्याचा जो पाण्याचा वापर आहे किंवा त्या पाण्याचा उपयोग आहे त्याच्यासाठी एक महत्त्वाचं म्हणजे नदी, नाले, ओढे, झरे या सगळ्यांतून पिण्यायोग्य पाणी घेतलं गेलेलं आपल्याला दिसून येतं. ओके, परंतु त्याचबरोबर शेतीला लागण्यासाठी जे पाणी आहे त्यासाठी एक वेगळ्या पद्धतीच्या सिंचनाच्या सोयी किंवा सिंचनाच्या प्रक्रिया उभ्या केलेल्या आपल्याला दिसतात. ओके, त्यामुळे सिंचन आणि नद्यांचं महत्त्व, ओके, आणि या सगळ्यातून आपल्याला त्या काळातल्या जलव्यवस्थापनाचा धडा मिळू शकतो किंवा जलव्यवस्थापन नेमके कोणत्या पद्धतीने केलं जायचं त्याची इत्थंभूत माहिती आपल्याला या ग्रंथांमधून मिळू शकते. त्याच्यातून एक तर नक्कीच अधोरेखित होतं की तत्कालीन प्राचीन भारतीय समुदायात राहणारी माणसं ही या सगळ्या पद्धतीच्या व्यवस्थापनाला घेऊन आग्रही होती. त्या काळाची कदाचित निकडही असेल परंतु त्याच्यातून एक वेगळ्या पद्धतीच्या संस्कृतीचा जन्म झालेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे भारतीय संस्कृतीमध्ये जसं देवांचं महत्त्व आहे त्याच पद्धतीने पर्यावरण, जल, जंगल या संदर्भात सुद्धा एक आदरयुक्त स्थान प्राप्त झालेलं आपल्याला दिसून येतं. आणि भारतीय परंपरेमधले जे काही सगळे सणवार आहेत त्या सगळ्या सणवारांमध्ये कुठे केळ्याचे पानं असतात, कुठे अजून काय काय असतं, कुठे हरभरा असतो किंवा अजून काय असतं, हे कृषी पालक समाज व्यवस्थेचं आणि पर्यायाने पर्यावरण संरक्षणाचं इतिहासाच्या संदर्भात या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्त्वाचा ची भूमिका पार पाडताना आपल्याला दिसतात. त्यामुळे भूतकाळातील लोक हे पर्यावरणपूरक जीवनाचं एक भारतीय प्रारूप म्हणून कसे उभे राहतात ते आपण या ग्रामरचनेच्या, जलव्यवस्थापनाच्या, जलस्रोताच्या व्यवस्थापनाच्या, जंगल आणि पर्यावरणीय संदर्भातल्या समजेच्या आधारावर म्हणू शकतो. तर ह्या सगळ्या बिंदूंचा अभ्यास करणं किंवा सगळ्या बिंदूंची स्पष्टपणे उकल आपल्याला या पर्यावरणाच्या संदर्भातल्या इकॉलॉजिकल हिस्ट्रीच्या युनिट क्रमांक 18 मध्ये इत्थंभूत माहिती मिळण्याची सोय झालेली आहे. त्यामुळे खरं तर हा संपूर्ण जो पट आहे तो आपण इसवी सन पूर्व 200 ते 750 इसवी सन या कालखंडामध्ये या कालखंडाच्या संदर्भात आपण याचा परिचय करून घेणं आपल्याला अपेक्षित आहे या काळातल्या इकॉलॉजिकल हिस्ट्रीचा. आणि ज्या स्त्रोतांबद्दल किंवा धर्मग्रंथांबद्दलची आपण माहिती किंवा त्याच्यावर भाष्य आहे असं म्हणतो तर त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येईल की कौटिल्याचं अर्थशास्त्र, भृगु ऋषी आणि इतरांचे दाखले असलेली मनुस्मृती, विविध बृहत संहिता, रामायण आणि महाभारत यासारखी महाकाव्य यासारख्या प्राचीन धर्मग्रंथांमध्ये आणि त्याचबरोबर काही भौतिक अवशेषांमध्ये सुद्धा, उदाहरणार्थ अजिंठा वेरूळच्या लेण्या, या सगळ्यांमध्ये आपल्याला पर्यावरणाच्या बद्दलचे एक वेगळं आकलन, एक वेगळा दृष्टिकोन स्पष्टपणे दिसून येतो.
त्यामुळे जल, जंगल, जलसंपत्ती, पर्यावरण, पर्यावरणशास्त्राची चांगली समज या काळामध्ये उपस्थित होती. ती वर्तमान काळामध्ये असलेल्या पर्यावरणीय समजेपेक्षा नक्कीच सकस होती. कारण वर्तमान काळामध्ये किमान सगळं संपूर्ण मनुष्यजात, मनुष्य जीवन हे पर्यावरणापासून विभक्त पद्धतीने वर्तणूक करत असल्याचं दिसतं किंवा पर्यावरणाच्या संदर्भात त्यांना त्याचे जे दुष्परिणाम आहेत ते आता जाणवत नसल्यामुळे तो विभक्त राहून सुद्धा जगू शकतो. पण या काळातला इसवी सन पूर्व 200 ते इसवी सन पूर्व 750 या काळामधला मानव समुदाय हा पर्यावरणावर अवलंबून राहूनच त्याचं जीवन यापन तो करत असताना आपल्याला दिसून येतं. त्यामुळे त्यामुळे त्याच्यामध्ये एक वसुंधरेशी असलेलं घनिष्ठ नातं दिसून येतं. सगळ्या ग्रामरचनेमध्ये झाडांचं, नाल्यांचं आणि इतर भूगर्भातल्या हालचालींच्या संदर्भातले नोंदी आपल्याला आढळून येतात. काही शिल्पांमध्ये, चित्रांमध्ये सुद्धा पर्यावरणीय अ, अ, पार्श्वभूमीवर कोणतंही चित्र उभं राहत नाही. कुठलंही चित्र आपण बघितलं तर त्याच्यामागे डोंगर, दऱ्या, नदी, नाले किंवा फार मात्र उगवता सूर्य इत्यादी, इत्यादी अशा सगळ्या पद्धतीच्या गोष्टी आपल्याला दिसून येतात. याच्यातून फक्त आपल्याला एकच गोष्ट प्रकर्षाने जाणवते आणि ज्याची नोंद घेणं अत्यंत निकडीचं किंवा गरजेचं बनतं ते म्हणजे या काळामधल्या मानव समुदाय हा पर्यावरणाकडे निकोप दृष्टिकोनातून बघत होता. तो स्वतःला या पर्यावरणीय सृष्टीचा सहचर असा तो मानत होता आणि विविध धर्मग्रंथांमध्ये मग त्या प्राचीन मनुस्मृती, अर्थशास्त्र, बृहत्संहिता, रामायण, महाभारतासारखी काव्य ते संत तुकाराम महाराजांच्या गाथा म्हणजे कुठल्या तरी लोकल हिस्ट्रीमध्ये किंवा छोट्या छोट्या सगळ्या पंथांचे जे काही धार्मिक टेक्स्ट संहिता असतील त्याच्यामध्ये सुद्धा पर्यावरणाच्या संदर्भात आपल्याला त्याची जाणीव दिसून येते. म्हणजे उदाहरणार्थ मराठीच्या संदर्भात किंवा तुकाराम महाराजांच्या संदर्भात किंवा भक्ती संप्रदायातल्या टाकल्याच्या संहितेच्या संदर्भात आपल्याला वृक्षवल्ली, आमा, सोयरे, वनचरे वगैरे वगैरे अशा पद्धतीच्या गाथा सुद्धा आढळून येतात की ज्याच्यामध्ये वृक्षवल्लींशी आपलं एक कौटुंबिक नातं असल्याचा उलगडा आपल्याला त्या संहिता अभ्यासताना होतो. त्यामुळे त्या अर्थाने हा संपूर्ण जो पट आहे पर्यावरणाच्या संदर्भातला आणि त्या संदर्भातला पर्यावरणीय इतिहास लेखनशास्त्राच्या दृष्टिकोनातला त्याचा एक आंतरिक संबंध आपल्याला स्पष्टपणे दिसून येतो आणि या सगळ्यामध्येच हा संपूर्ण समुदाय हा पर्यावरणाचं संवर्धन करणारा आणि विविध जैविक घटकांशी सोयऱ्याप्रमाणे संवाद साधणारा वृक्षवल्ली, आमा, सोयरे, वनचरे संवाद साधणारा असलेला आपल्याला दिसून येतो. त्याच पद्धतीने याच्यातून आपल्याला वनांचं व्यवस्थापन, कृषी उत्पादन कारण पाण्याचा जिथे जिथे संबंध आहे तो पाणी ग्रामरचनेला पिण्याची सोय त्याचबरोबर कृषी उत्पादनासाठीचा एक महत्वाचा घटक म्हणून सुद्धा बघितलं गेलेलं. वन पर्यावरण शास्त्र सुद्धा या काळामध्ये निर्माण झालेलं आपल्याला दिसून येतं. ओके. त्यामुळे या सगळ्या ज्या काही धर्मग्रंथांमध्ये आदिवासी समुदायांमध्ये रामायण महाभारतांमध्ये बृहत्संहितांमध्ये या सगळ्यांमध्ये आपल्याला विविध घटकांचा इतिहास समजून घेताना पर्यावरणाला दुर्लक्षून चालणार नाही याची जाणीव प्रकर्षाने होते. कारण कुठल्या भौगोलिक प्रदेशांमधून कुठला राजा येतो, कुठल्या भौगोलिक प्रदेशांमधून कुठला जनसमूह येतो, त्याद्वारे त्या प्रदेशांमध्ये राज्यनिर्मितीच्या प्रक्रिया कशा होत्या, त्याच्यामध्ये कुठल्या पद्धतीच्या राजकीय व्यवस्था उभ्या राहिल्या, त्या भूभागामध्ये असलेल्या आदिवासींचे संबंध आणि इतर घटकांशी असलेले संबंध नेमके कसे होते. त्याचबरोबर सुरुवातीच्या काळात असलेला आदिवासी समुदाय की जो जंगलांवर पूर्णपणे अवलंबून होता, फळांवर अवलंबून होता, पालेभाज्यांवर अवलंबून होता, हळूहळू त्याने त्याचं शेतकरीकरण होताना कसं दिसून येतं. त्यामुळे शेतकरीकरण किंवा शेतकरी किंवा शेतकी कृषी व्यवस्था किंवा ज्याला आपल्यामध्ये त्याला इंग्लिशमध्ये ॲग्रिकल्चर हा शब्द आहे. शेती कृषक संस्कृती असं त्याला म्हटलेलं आहे. त्यामुळे कृषक किंवा शेतजमीन नांगरणे किंवा शेती करणे ही केवळ एक उत्पादनाची प्रक्रिया नसून तर ती एका संस्कृतीची प्रक्रिया. म्हणून त्याला इंग्लिशमध्ये सुद्धा ॲग्रिकल्चर असं म्हटलं जातं. कृषी संस्कृती आणि भारतीय समुदाय हे प्राणी हे सुद्धा जर या सगळ्या सृष्टीतले सहचर मानले तर पशुपालक संस्कृती, कृषी संस्कृती या कल्चरल डेव्हलपमेंटमधल्या किंवा सांस्कृतिक विकासातल्या अत्यंत महत्त्वाचे बिंदू की जे संपूर्ण पर्यावरणाचा तील एक महत्त्वाचे घटक म्हणून त्याच्याकडे बघितले जातात. आपल्याकडे चर्चा म्हणून ही खरं तर जास्त करून जात, धर्म, वंश, भाषा, तत्वज्ञान याची केली जाते. परंतु या सगळ्यांसोबतच याचा जो काय ओरिजिन आहे
याचा जो काही स्रोत आहे, निर्मितीचा स्रोत, तो जंगलांशी, पर्यावरणाशी, जलाशी, उपलब्धतेशी निगडीत आपल्याला दिसून येतो. म्हणजे उदाहरणार्थ जात ही जी संकल्पना आहे ती कुठल्या सकस प्रदेशातून कोणत्या जात समूह येतात आणि कोणत्या पद्धतीचे रेजिस्टन्स इतिहासामध्ये नोंदवले गेलेले आहेत. उदाहरणार्थ महाराष्ट्राच्या संदर्भात किंवा स्पृश्य अस्पृश्यतेच्या संदर्भात जर दाखला द्यायचा तर महाराष्ट्रातले जे काही बहुजन समाज किंवा दलित समाज जो होता त्याने पाण्यासाठी संघर्ष केलेले आहे. ओके, त्यामुळे पाणी जो पर्यावरणातला घटक आहे त्या पर्यावरणातल्या घटकांचं आणि जाती व्यवस्थेच्या आंतरसंबंधाचं, धर्मव्यवस्थेच्या आंतरसंबंधाचं एक घनिष्ठ स्वरूप आणि तत्वज्ञान कोणत्या पद्धतीचं निर्माण झालं हे सुद्धा याचा आणि या सगळ्यांचा सुद्धा एक पर्यावरणीय अन्वयार्थ लावता येऊ शकतो. आणि जसं आपण अगोदरही म्हटलं असेल की सगळ्या संस्कृतीचा उदय आणि विकास या नद्यांच्या खोऱ्यामध्ये झालेला आहे किंवा म्हणजे आपण वैश्विक संस्कृतीच्या संदर्भात नाईल नदीच्या खोऱ्यामध्ये इजिप्शियन कल्चर उभं आहे. तसं भारतीय संस्कृतीला सुरुवातीच्या काळातले जे काय सेटलमेंट्स, मग त्या आर्यन सेटलमेंट्स असतील, नॉन आर्यन सेटलमेंट्स असतील, त्या नदी किनारीच झालेल्या आहेत आणि त्याचा विध्वंस सुद्धा कुठल्या तरी पूरग्रस्त अवस्थांमुळेच झालेला आहे. त्यामुळे पर्यावरणीय बदल, पर्यावरणीय घटक आणि पर्यावरणीय विध्वंस याच्यामुळे एखादी सभ्यता उभी राहते किंवा नामशेष होऊ शकते आणि या सगळ्या मानववस्तीचा आणि पर्यावरणीय घटितांचा एक आंतरसंबंध आपल्याला अशा प्रकारच्या उदाहरणांमधून सुद्धा स्थापित करता येईल. त्यामुळे जसं की याचे काही दाखले आपण केले की कौटिल्य की जो खरं तर आपल्याला चाणक्य म्हणून जास्त माहिती आहे किंवा तो जास्त प्रसिद्ध असा अर्थशास्त्राबद्दल माहिती करणारा त्या काळातला एक महत्वाचा अभ्यासक होता असं आपण म्हणायला हरकत नाही. त्यामुळे खरं तर तो जो संस्कृत ग्रंथ अर्थशास्त्र नावाचा आहे तो राजकीय ग्रंथ आहे किंवा राजकीय नीतिदंड, राजकीय प्रणाली या संदर्भातलं खरं तर तो शासनाचं धोरण काय असायला पाहिजे, राज्यव्यवस्थेचं आर्थिक स्वरूप कसं असायला पाहिजे, राजाने लष्करी धोरणाबद्दलच्या कोणत्या समज आणि कोणती कर्तव्य पाळली गेली पाहिजे याच्यावर जास्त भर कौटिल्याच्या अर्थशास्त्राचा असला तरी सुद्धा त्या ग्रंथांमध्ये पर्यावरणीय संदर्भातले काही महत्वाचे भाष्य, काही महत्वाच्या संकल्पना आणि काही पर्यायी शब्द वर्तमानामध्ये आपण जे शब्द जंगलाला, पर्यावरणाला उल्लेखून जे वापरतो त्याला पर्यायी शब्दांची सुद्धा आपल्याला माहिती कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये होती. जसं की एखाद्या गावाला, खेडेगावाला विश्लेषण किंवा त्याला त्याचं नामनिर्देश कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये ग्राम्य असं आठवतं. पर्वतांचे दाखले आपल्याला कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये, वने ज्याला आपण म्हणतो ज्याचा उल्लेख कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये आरण्य असा आहे. त्यामुळे विविध आरण्य, दंडकारण्य वगैरे वगैरे हे जे काही उल्लेख आणि त्या काळामध्ये याच्यामध्ये कोरडवाहू जमिनीच्या संदर्भातले दाखले आपल्याला अर्थशास्त्रामध्ये मिळतात की ज्याला अर्थशास्त्रामध्ये किंवा कौटिल्याने भौमा असं नाव दिलेलं आहे. दमट आणि उलखसर जमीन म्हणजे याच्यातून जमिनीच्या पोताच्या संदर्भात सुद्धा कौटिल्य काही भाष्य करतो की याला तो औडका असा शब्द वापरतो. जे खुले मैदान आहेत त्याला समा असा शब्द आहे आणि असमान जमीन जी आहे त्याला विसावा असा पद्धतीचा शब्द प्रयोग आपल्याला कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये त्या जैवविविधतेला व्याख्यांकित करताना किंवा त्याचे दाखले घेताना या सगळ्या शब्दावली आपल्याला कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये मिळते की जी खऱ्या अर्थाने म्हणजे शुद्धपणे जरी बघितलं तरी तर त्या काळातल्या पर्यावरणीय समस्येची दखल घेण्याची कृती म्हणून त्याच्याकडे आपल्याला बघता येऊ शकतं. त्यामुळे कौटिल्याने हे जे काही नवीन शब्दावल्या त्या काळात जरी निर्माण केलेल्या असल्या तरी सुद्धा त्या अर्थशास्त्रामध्ये पावसाच्या स्वरूपांवर भाष्य आहे, मातीच्या प्रकार, त्याचे पोत, त्याचे वर्गीकरण याच्या संदर्भातली माहिती, जलाच्या संदर्भात किंवा जलस्रोताच्या संदर्भात जर आपण असं म्हटलं गेलं की अर्थशास्त्रामध्ये काय तर त्याच्यावर सिंचन तंत्राबद्दलची विशिष्ट अशी माहिती कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये मिळते. त्यामुळे त्याच्यातून एक असं पुन्हा अनुमान निघू शकतं की या म्हणजे कौटिल्य ज्या किंवा चाणक्य ज्या काळामध्ये जगत होता किंवा राहत होता की ज्याने या सगळ्या नोंदी ठेवल्या त्या काळामध्ये मधल्या लोकांना पावसाच्या स्वरूपाची, मातीच्या प्रकाराची आणि सिंचन तंत्राची ज्ञान अवगत होतं. त्यामुळे असा निष्कर्ष आपण घेऊ शकतो. त्याच पद्धतीने भूभागाच्या रचना म्हणून त्याने
अर्थशास्त्रामध्ये जे वर्गीकरण केलं त्याची नोंद आपल्याला या ग्रंथामध्ये मिळते, की जसं उत्तरातल्या हिमालयातल्या पर्वतरांगांची नोंद आहे, दक्षिणेतल्या भूप्रदेशाची पठारी प्रदेशाची नोंद आहे, दक्षिण पश्चिम असा भूभाग नोंदलेला आहे, दक्षिण पूर्व या सगळ्या याच्यामध्ये जे काही महासागर आणि सागरी किनारे आहेत याची नोंद सुद्धा आपल्याला कौटिल्याचा अर्थशास्त्रामध्ये मिळते. त्यामुळे एकाकडे आपल्याला तो राज्य शासन व्यवस्थेचा पुरस्कार किंवा राज्य दंडनीती या राजनीतीबद्दलचा भाष्यकार वाटत असला तरी सुद्धा या सगळ्या विशिष्ट घटकांमुळेच राज्याचा महसूल उभा राहत असल्यामुळे किंवा राज्याच्याला धोरण करणं सोपं जावं म्हणून सुद्धा हे सगळे जे घटक आहे याची नोंद कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये घेतली गेलेली असावी असं आपल्याला दिसतं. त्याच पद्धतीने त्याच ग्रंथाचा जर दाखला द्यायचा तर तो म्हणजे प्राणी वधाला घेऊन सुद्धा अर्थशास्त्र थोड्या एक वेगळ्या पद्धतीच्या गोष्टींचा निर्देश करतात. म्हणजे विशेषतः गुरेढोरे, हत्ती, घोडे आणि कुरणांना वन्यजीवांचं रक्षण करणे, वन्य प्राण्यांची शिकार रोखणे याकरता एक विशिष्ट असा अधिकारी नेमला गेला होता की ज्याने या सगळ्यांचं रक्षण करणं अपेक्षित आहे. याचे दाखलेले आपल्याला कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये. त्याच पद्धतीने मांसाहार किंवा प्राण्यांची हत्या किंवा क्रूर हत्या होऊ नये याच्यासाठी ग्राव प्रमुख की ज्याला कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये ग्रामिका हा शब्द आढळतो त्याची नियुक्ती करण्यात आली. आणि विशेष म्हणजे राजा की जो या संपूर्ण राज्यव्यवस्थेचा केंद्रबिंदू असतो, प्रमुख असतो, त्याला सुद्धा जंगलांचे रक्षण करण्याचा सल्ला कौटिल्याचा अर्थशास्त्र देतो. आणि विशेषतः त्या काळात हत्ती म्हणजे संपूर्ण राज्यव्यवस्थेमध्ये सुद्धा हत्तींचे एक साधारण महत्व आहे. हत्तीचं एक वेगळं गजदळ आपल्याला हत्तींचं दल सैन्यामध्ये सुद्धा आढळतं. त्यामुळे त्या हत्तींच्या जंगलाचं प्रामुख्याने रक्षण करण्याचा सल्ला सुद्धा आपल्याला राजाला दिलेला आपल्याला आढळतो. मनुस्मृती हा खरं तर जातीव्यवस्थेच्या संदर्भात आणि ब्राह्मण वर्चस्वाच्या संदर्भात त्याचा एक वेगळ्या पद्धतीने अभ्यास केलेला असा जरी ग्रंथ असला तरी त्यामध्ये मनु, भृगु हे सगळे एक न्यायशास्त्रज्ञ म्हणून उभे राहू शकतात. कायदे, अधिकार, कर्तव्य, आचरण, सद्गुण आणि इतर असंख्य विषय मनुस्मृतीमध्ये चर्चा केले आहेत. विशेषतः स्त्रियांचं स्थान, जाती व्यवस्था, धार्मिक विभिन्नता या सगळ्यांवर सामाजिक संरचना म्हणून मनुस्मृतीमध्ये थोडेसे प्रखर टीकात्मक आणि पर्यायाने निंदनीय अशा काही गोष्टी जरी आढळत असल्या तरी पर्यावरणाच्या संदर्भात विविध गोष्टींचं आकलन आपल्याला मनुस्मृतीमध्ये सुद्धा आढळून येतं. म्हणजे जैवविविधतेचं वर्गीकरण आपल्याला मनुस्मृतीमध्ये चर आणि अचर या दोन शब्दावलीमध्ये मिळतं. चर म्हणजे जंगम जिवंत असे जीव आणि अचर म्हणजे न हालणारे वनस्पती असे वनस्पतींचं जग. म्हणजे एका बाजूला प्राण्यांचं जग आणि वनस्पतींचं जग असं चर आणि अचर असं जैवविविधतेचं वर्गीकरण आपल्याला मनुस्मृतीमध्ये आढळतं. मनुस्मृतीमध्ये सुद्धा प्राणी आणि वनस्पतीचं संरक्षण करण्याच्या दाखले मिळतात. त्याचबरोबर प्राणी हत्या हा की ज्याची नोंद खरं तर कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये आहे. त्याच्या कर्तव्य बजावण्यासाठी विशिष्ट अधिकाऱ्याची नेमणूक असली तरी मनुस्मृतीमध्ये प्राणी हत्या हा गुन्हा मानला गेला. त्यामुळे इतर बाबी मनुस्मृतीमध्ये जरी असल्या तरी याच्यातून आपल्याला पर्यावरणीय सजगता त्या काळात म्हणजे प्राणी हे सृष्टीचे वेगवेगळे भाग, वनस्पती हा सृष्टीचे महत्वाचे घटक आणि या सगळ्यांचं असलेला एक संबंध त्यामुळे तो गुन्हा मानला गेला. आणि विशेषतः घोडा की ज्याला अश्व म्हटले गेले, अजा म्हणजे बकरी, महा म्हणजे म्हैस, इवा म्हणजे हत्ती, मृगा म्हणजे हरिण, खर म्हणजे गाढव आणि उंट यांच्या हत्या जर झाल्या तर ते 100% शिक्षेस पात्र असा एक महागुन्हा आपल्याला मनुस्मृतीमध्ये असला. त्याचबरोबर इसवी पूर्व 500 ते इसवी सन 500 या कालखंडामध्ये रामायण आणि महाभारत या दोन महत्वाच्या महान अशा ग्रंथांची रचना आणि त्याच्याबद्दलचा प्रचार झाला. त्यामुळे या दोन महाकाव्यांमध्ये राजकारण, समाजकारण, सामाजिक वर्तन, नीतिनियम, तत्वज्ञान, सांस्कृतिक वैशिष्ट्य इत्यादी इत्यादींची चर्चा जरी असली तरी सुद्धा त्याचा जो दुसरा अंग आहे की त्यामध्ये कलेक्टिव्ह एन्व्हायरमेंटची कल्पना किंवा सामुदायिक पर्यावरणाची संकल्पना सुद्धा आपल्याला मांडलेली दिसते. आणि या विशेषतः जर आपण भगवद्गीतेचं जर उदाहरण घेतलं तर त्याच्यामध्ये श्रीकृष्ण संपूर्ण सृष्टीची जी काय तुलना आहे ती एका वटवृक्षाशी करताना दिसतो.
आणि की ज्या वटवृक्षाच्या अंतरामध्ये सर्व देवदेवता, मानव आणि प्राणी राहतात असं भगवद्गीतेचं भाष्य आपल्याला दिसतं. वृंदावन, वड, पिंपळाची झाडं इत्यादींना एक धार्मिक महत्त्व तर आहेच आणि त्याच्यातून म्हणजे आपल्या धर्मसंस्कृती या पर्यावरणाशी निगडीत असल्याचा दाखला सुद्धा मिळतो. म्हणजे आजही आपल्याकडे विशिष्ट सणवारांना किंवा स्त्री पुरुषाच्या संदर्भात वटपौर्णिमाचा जो सण असतो त्याच्यामध्ये वडाला फेरी मारण्याची प्रकार आपल्याकडे दिसून येतो. त्यामुळे म्हणजे अ, व्यक्ती निरपेक्ष पद्धतीने जंगलांकडे, झाडांकडे, वनस्पतींकडे बघितलेलं आहे आणि ते सुद्धा सजीव आहेत. ते खूप म्हणून म्हणून त्यांना सुद्धा साकडं घालण्याच्या प्रक्रिया आपल्याकडे म्हणजे या भारतीय इतिहासामध्ये दिसून येतात. त्याच पद्धतीने कालिया नाग याची जी कथा आहे त्याच्यामध्ये अ, जे मुख बाल गोपाळ त्याच्या मुखात संपूर्ण विश्वकथा दिसते. त्याच्यामध्ये सुद्धा मातीचे काही प्रकार आणि सृष्टी किंवा सजीवांच्या संदर्भातले इतर अन्वयार्थ सुद्धा त्याच्यातून अ, प्रेरित होऊ शकतात. रामायण, महाभारत, मनुस्मृती, कौटिल्याचं अर्थशास्त्र या सगळ्यात बरोबरच धर्मनिरपेक्ष साहित्य, धर्मनिरपेक्ष भौतिक संस्कृती याच्यामध्ये सुद्धा एक वेगळ्या पद्धतीचं सांस्कृतिक रचना आणि पर्यावरणीय दाखले आपल्याला मिळतात. जसं की हे दोन्ही चित्र आपल्याला वर्तमान औरंगाबाद शहरापासून नजीक असलेल्या अजिंठा वेरूळ लेण्यांमधल्या कोरलेल्या आणि त्याच्यावर चित्रित केलेल्या चित्रांचं दर्शन घडवतात. यातला सामाजिक संदर्भ जरी आपण थोड्या काळासाठी बाजूला सारला तरी यातला पर्यावरणीय जंगलाच्या संदर्भातल्या आणि लोकसंस्कृतीच्या संदर्भातले काही घनिष्ठ नातेसंबंध आपल्याला या चित्रांमधून सुद्धा अधोरेखित करता येतात, स्थापित करता येतात. त्यामुळे हे खरं तर या सगळ्या लेण्यांचं ज्या काही काळ आहे तो पहिल्या ते 7व्या शतकाच्या दरम्यान आहे. त्या खरं तर धर्मनिरपेक्ष कलेचे पैलू म्हणून ओळखले जातात आणि त्याचबरोबर बौद्ध कालखंडाच्या संदर्भात समर्पित अशा चित्रकलेची नोंद आपल्याला या शिल्पांवरून किंवा या चित्रकलांमधून दिसून येते. काही गोष्टी मुक्त कौशल्याने रंगवलेल्या आपल्याला दिसतात, विशेषतः प्राणी आणि वनस्पती किंवा झाड. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी आपल्याला हत्ती दिसतात, केळ्याचे पानं दिसतात, अजून विविध प्रकारच्या वनस्पती किंवा वृक्ष, तथागत गौतम बुद्ध ज्या अनुयायांना प्रवचन देत आहेत किंवा मार्गदर्शन करतात त्याच्या मागे जर आपण बघितलं तर विविध पद्धतीने एका इकोसिस्टमचा म्हणजे पर्यावरण आणि मनुष्यजात याचा संबंध आपल्याला संपूर्ण चित्रांमधून होताना आपल्याला दिसतो. हत्ती आहेत, झाडं आहेत, केळीच्या बागासारखे केळीचे सगळे घड आहेत. त्यामुळे ह्या सगळ्यांचा त्या काळातल्या मानव जीवनामध्ये किंवा सामाजिक संरचनेमध्ये महत्त्वाचा संदर्भ दिसतो. काही गुप्त कालखंडामध्ये महत्त्वाचे जे शिलालेख आढळले त्याच्यातनी पर्यावरणाच्या संदर्भात लागवडीखालील क्षेत्र, लागवडीखाली नसलेल्या क्षेत्रांचा वर्गीकरण केलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे लागवडीखालील म्हणजे ज्याला क्षेत्र अशी संकल्पना या शिलालेखांमध्ये वापरलेली आहे. लागवडीखालील नसलेल्या मुलखाला पराठा किंवा बिला. ओके. या शिलालेखावरून आपल्याला त्या काळामध्ये भात, गहू, बार्ली आणि विविध तृणधान्याबरोबरच भाजीपाला, कडधान्य, हरभरा आणि कापूस आणि ऊस यासारख्या नगदी पिकांची सुद्धा निर्मिती होण्याचा दाखला मिळतो. ओके. त्याचबरोबर सम्राट हर्षवर्धनाच्या कार्यकाळाच्या संदर्भात ह्युआनसंग हा चीनी जो प्रवासी आलेला होता त्याने सुद्धा हर्षवर्धन हा राजा हा सेवाभावी कार्य करणारा, मेहनती आणि म्हणजे फळ आणि सावली देणाऱ्या झाडं लावणारा, वृक्षारोपणाला प्रोत्साहन देणारा असा राजा असल्याचे दाखले आपल्याला मिळतात. इसवी सन 629 ते 645 दरम्यानला ह्युआनसंग या चीनी प्रवाशाने भारताच्या हर्षवर्धन साम्राज्याला भेट दिलेली आपल्याला दिसून येतात. आणि यामुळे हर्षवर्धनाची पर्यावरणीय इकॉलॉजिकल जाणीव प्रगल्भ असल्याची नोंद याच्यातून दिसते. कारण त्याच्या आधारावरच या भूप्रदेशाच्या जाणीवेच्या आधारावरच हर्षवर्धनाने आपल्या राज्याला सांभाळणारे योग्य गव्हर्नर निवडलेले आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर संगम जे काव्य थोडं आपण अतिदक्षिणेकडे गेलं तर संगम काव्य हे त्या काळातल्या एक अकॅडमिक काउन्सिल्स किंवा कॉन्फरन्सेस किंवा चर्चा चर्वितासाठीचं असं मंच जरी मांडलेला असला
तर त्याच्यातून आपल्याला दक्षिणेतल्या जमिनीचे पोत, त्याची भूगर्भ रचना, त्याचे सागरी किनारे, त्याचा शेतीच्या संदर्भात असलेली उत्पादकता आणि त्याचं वर्गीकरण, या असंख्य बाबी की ज्या खरं तर इकॉलॉजिकल सिस्टमशी जोडलेल्या आहेत त्याची माहिती. तर संगम काव्य हे प्रामुख्याने तामिळहम या प्रदेशावर भाष्य करतं. आणि तामिळहम म्हणजे जसं की आपण तिकडे म्हणजे उत्तरेतल्याच्या संदर्भात रामायण महाभारतासारखी महाकाव्य बघितली आणि इतर धार्मिक ग्रंथ बघितले, तसं दक्षिण भारताचा पर्यावरणीय इतिहास समजून घेताना आपल्याला तिकडचं जे काव्य आहे की जे खरं तर संगम लिटरेचर, संगम काव्य म्हणून ओळखलं गेलं, त्याच्यामध्ये वनांच्या संदर्भात, जंगलांच्या संदर्भात, जमिनीच्या संदर्भात गोष्टी काय दाखल्या आहेत याची माहिती करून घेणे गरजेचं होतं. त्यामुळे वर्तमान संदर्भात तामिळनाडू, केरळ आणि दक्षिण भारताच्या संदर्भात बरीच वेगळ्या पद्धतीची माहिती किंवा पर्यावरणीय दृष्टिकोनातून अत्यंत सजग अशी माहिती आपल्याला संगम साहित्यामधून मिळते, की ज्यामध्ये वनाच्छादित डोंगराळ प्रदेशांचा उल्लेख आहे, अवास्तव भूभागाचं वर्णन आहे, किरणांच्या जमिनीचं विश्लेषण आहे, ओलसर जमिनीची नोंद आहे, रखरखीत आणि लांब समुद्र किनारा असणाऱ्या क्षेत्रांचं परिशीलन आपल्याला केलं. त्यामुळे संगम साहित्याच्या कार्यकालखंडामध्ये संपूर्ण कृषी व्यवस्था किंवा संपूर्ण जमिनी व्यवस्था ही 5 इको झोन मध्ये विभागलेली आपल्याला दिसून आली. ज्यामध्ये कुरंजी आहे, पलाई आहे, मल्लाई आहे, मारुतम आहे, नेट आहे. म्हणजे पाण्याचं दुर्भिक्ष असणारे शुष्क प्रदेश म्हणजे पल्लई, कमी टेकड्या किंवा पातळ जमिनीला असलेला प्रदेश म्हणजे मल्लाई, नद्या खोऱ्या सुपीक मैदाने असलेला कृषी पट्टा म्हणजे मारुत, मासेमारी, मोती, मीठ याचं उत्पादन करणाऱ्या गोष्टी म्हणजे नेट, आणि याचबरोबर मध, बांबू, मांस, फळे, तांदूळ, मुळे आणि इतर वन्य उत्पादने याचा घनिष्ठ संबंध संगम साहित्यामध्ये अधोरेखित केला आहे. आणि त्याच्यावरून आपण असा अर्थ स्थापित करू शकतो की या दक्षिण भारतामध्ये सुद्धा पर्यावरणीय घटकांवर मनुष्य प्राण्यांचं संपूर्ण अस्तित्व अवलंबून होतं, त्याची उत्पादन प्रक्रिया अवलंबून होती, त्याचे खानपान, कृषी संस्कृती, पोशाख संस्कृती या सगळ्या सुद्धा अवलंबून असलेला आहे. त्याच पद्धतीने जंगल ही जी काय जंगलांकडे कसं बघितलं गेलं, त्यामुळे पर्यावरणाच्या एक महत्वाच्या संकल्पना या धर्मग्रंथातून, संगम साहित्यातून, मनुस्मृतीतून, कौटिल्याच्या अर्थशास्त्रातून आपण समजून घेतलंय. पण मग जंगल ही संकल्पना कशी घेतली, तर याचे तर रामायण महाभारतामध्ये सुद्धा असंख्य दाखले. सीता वनवासाला जाते जंगलामध्ये, रामाचा वनवास सुरू होतो जंगलामध्ये. राम, सीता आणि इतर जे काही त्या काळातले जे काही राजाने घालवलेले प्रदेशातून जे काही लोक होते ते जंगलामध्ये वेगवेगळ्या फळांवर त्यांचं जीवन व्यतीत करतात. तर हे सगळे जे काय कंगोरे आहेत ते खरं तर पुराणकथा म्हणून जरी आपल्याला वाप्य होत असले तरी सुद्धा त्याच्यातून पर्यावरणीय समज आणि पर्यावरणीय संवेदनशीलता सुद्धा अधोरेखित होते, किंवा मानव आणि प्राणी, मानव आणि जंगल याचा घनिष्ठ आंतरसंबंध सुद्धा याच्यातून पुन्हा नव्याने अधोरेखित होतो. त्यामुळे धर्मग्रंथांमध्ये किंवा संस्कृत संहितांमध्ये जंगलांना वने किंवा अरण्य असा शब्द प्रयोग केलेला आहे. आणि ग्राम किंवा नगर याचा पर्यावरणाशी घनिष्ठ संबंध असल्याचे दाखले सुद्धा आपल्याला मिळतात. त्यामुळे खरं तर कौटिल्याच्या अर्थशास्त्राकडे जर आपल्याला परत जायचं आणि कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये जंगलाबद्दलचं काय भाष्य आहे किंवा काय शब्द वापरलेले असं जर समजून घ्यायचं असलं तर आपल्याला लक्षात येईल की कौटिल्याचं अर्थशास्त्र याच्यामध्ये आरण्य हे संपूर्ण शब्द हे वनांसाठीचे आहे, जंगलांसाठी. त्याचबरोबर मग जंगलात राहणारे जे काही समुदाय होते ज्याला आपण वर्तमानात जमाती असं म्हणतो, ओके, आदिवासी असं म्हणतो, ओके, की जे आदिवासीला एक वेगळा सांस्कृतिक परंतु जे वनांमध्ये राहतात त्याच्या संदर्भात कौटिल्याचं अर्थशास्त्र त्याच्या संदर्भात म्हणतो वनांमध्ये राहणारे वनचर, अरण्यवासी किंवा अस्थिविकास इत्यादी शब्द प्रयोग की जंगलात राहणाऱ्या रहिवाशांना चा उल्लेख करण्यासाठी आपल्याला वापरले दिसतात. त्याचबरोबर कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये जंगलांमधून मध, लाकूड इत्यादीचं गोळा केलं जातं, अर्पण केलं जातं, आणि यज्ञासाठी लागणारं जे काही सगळं महत्त्वाचं वैशिष्ट्य साहित्य आहे की ज्यामध्ये विविध प्रकारच्या औषधी वनस्पती आहेत, फुले आहेत, फळे आहेत, भाज्या आहेत, जंगली धान्य आहेत,
या सगळ्यांची आयात निर्यात ग्राम आणि नगरांमध्ये जंगलांमधून होत असताना आपल्याला दिसते. त्यामुळे भारतीय यज्ञ, इतर महत्वाच्या पूजा अर्चा किंवा रूढी परंपरा याचा आणि या सगळ्या साहित्याचा वन उपज ज्या काही आहेत त्याचा घनिष्ठ संबंध आपल्याला या काळामध्ये दिसून येतो. त्याचबरोबर जंगल हे खरं तर एक वेगळ्या पद्धतीने महसुलाचं केंद्र प्राचीन भारतापासून आढळतं, कारण त्याच्यावर वन उपज आढळते. सो द फॉरेस्ट प्रोडक्शन आहे, त्याच्यामध्ये साग आहे, सागाचं लाकूड आहे, चंदन असतं आणि इतर असंख्य फलोत्पादनं असतात की ज्याच्यातून एक वेगळ्या पद्धतीचा महसूल उभा केला जाऊ शकतो. आता याच्यामध्ये वनचर आणि नागरी समुदाय याच्यामध्ये कदाचित प्राचीन काळापासून एक थोडा सुप्त संघर्ष असावा दिसतो. कारण भारतीय जमातींना एक इतर धर्मग्रंथांमध्ये असुर असं गणलं गेलं, ट्राईब्स. त्यामुळे कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये हा जो काही सांस्कृतिक संघर्ष आहे तो पर्यावरणीय परिप्रेक्षामधून सुद्धा वर्चस्वाच्या लढाईचा इंदुली निर्देश करतो. उदाहरणार्थ कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये राजाला वनचरांना वश करण्यास सांगितलेलं आहे की त्याचा आदेश देण्यात आलेला आहे, की ज्यामध्ये आणि अर्थशास्त्र जो आहे कौटिल्याचा त्याच्यामध्ये हे दाखले होतात. त्याच पद्धतीने वनप्रमुख जो जंगलाचं रक्षण करता होता त्याची नेमणूक वनप्रमुख म्हणून केली जाते. आणि जर राजाचा राज्याभिषेक होणार असेल राजन म्हणून, तर त्याच्या राज्याभिषेकाच्या समारंभाला एका वनप्रमुखाने उपस्थित राहणं अनिवार्य बाब बनलेली असं आपल्याला कौटिल्याच्या अर्थशास्त्रात. त्याच पद्धतीने जे वनवासी होते किंवा वनचर होते त्यांच्याकडून महसूल गोळा करण्याची एक पद्धत अर्थशास्त्रामध्ये आहे की प्रत्येक वनवासींनी त्यांच्या उत्पन्नाचा 6वा भाग हा राज्याला अर्पण केला. आता तो भाग म्हणजे प्रामुख्याने त्या काळात धान्य असाच असायचा. त्यामुळे त्यांनी उत्पादित केलेल्या धान्याचं, फळांचं, वनोपजाचं 6वा हिस्सा राज्याला अर्पण करणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीने एक वनांच्या संदर्भात अधिकारी होता की ज्याला विविध शिक्षक असं म्हटलं गेलं. तर त्याने प्रत्यक्ष भौतिक जंगलांचं आणि हत्तीमतच्या जंगलांमधील रहिवाशांचं संरक्षण केलं पाहिजे. त्या जंगलामध्ये राहणाऱ्या लोकांची उपजीविका नीटशी चालली पाहिजे याची जबाबदारी कौटिल्याच्या अर्थशास्त्राने विविध शिक्षकावर सोपवली. विविध महाकाव्यांमध्ये जंगलाचं उदाहरण काय आहे, त्यामुळे खरं तर चंदनाचं लाकूड झाड हे जे एक वेगळा सुवास तयार करतं हे विशेष लोकप्रिय होतं. म्हणजे रावणाने जी काही सीतेलाचं अपहरण केलेलं आहे ते सुद्धा आपल्याला एका जंगलाच्या संदर्भात आहे की ज्याचा उल्लेख अशोक वाटिका, त्या वाटिकेमध्ये अशोक म्हणजे त्या झाडांची वाटिका याने याच्यामध्ये रावणाची लंका असलेली आपल्याला दिसून येते. आणि काही झाडांना शाला सालम असं सुद्धा उल्लेख आपल्याला. त्यामुळे महाभारत आपल्याला कुरुंजीची राजधानी जी हस्तिनापूर आहे त्याचा उल्लेख वनक्षेत्र करताना ही महाकाव्य करतात. आणि भागवत पुराण जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा जंगलाचं महत्व आपल्याला दिसून येते, ज्यामध्ये मधमाशा, फुले, फळे, वनस्पती कुर्णाने भरलेली आहेत, गवतांनी भरलेली आहेत याचे दाखले आपल्याला भागवत पुराणात दिसतात. भगवंताच्या स्वच्छ मनाप्रमाणे ते पवित्र आहे, तिथे किलबिलाट करणारे पक्षी आहेत, या सगळ्याचे एक निसर्ग वर्णन आपल्याला भागवत पुराणामध्ये दिसतं. आणि या सगळ्यांमधून तलावातल्या स्वच्छ पाणी आणि सगळ्यातून सगळ्या मनुष्याचा थकवा दूर होऊ शकतो अशा पद्धतीचे उल्लेख केले. दुसरा एक महत्वाचा ग्रंथ आहे की ज्याच्या आणि जंगलाचा संबंध आपल्याला स्थापित करता येतो तो म्हणजे अभिज्ञान शकुंतला. तर हे खरं तर संस्कृत काव्य होतं आणि कालिदासाने लिहिलेलं एक नाटक होतं की जे 9 दिव्यांपैकी एक गुप्त शासक चित्रगुप्त दुसऱ्याच्या दरबारातलं एक महत्वाचं रत्न म्हणून कालिदासाकडे बघितलं गेलं, 9 रत्नांपैकी एक. त्यामुळे खरं तर कालिदासाच्या या अभिकृती साहित्यामध्ये दुष्यंत शेकडो हत्तीच्या मोठ्या दलासह जंगलात शिकार करण्याचे उल्लेख आहे. घोडे, जोरदार शस्त्र सैनिक या युद्धाच्या दिशेने जात असल्याचे सुद्धा दाखले आपल्याला मिळतात. आता जलसंपत्ती किंवा याचे जो उल्लेख याचा संदर्भ हा खरं तर सिंचनाच्या संदर्भात येतो. त्यामुळे विविध विहिरी
म्हणजे शिलालेख हे खरं तर या जलसिंचनाबद्दलचं सुद्धा भाष्य करतात. म्हणजे विविध विहिरी, टाक्याद्वारे सिंचन, ते स्थानिक लोकांच्या मालकीचे देखरेखीखालचे तलाव याचे उल्लेख आपल्याला हे पुन्हा शिलालेखांमध्ये दिसतात, की जे प्रायव्हेट टँक्स किंवा वैयक्तिकरित्या तलाव होते त्याचं. त्याचबरोबर जुनागडचा जे शिलालेख आहे, की ज्याला गिरनार शिलालेख म्हणून सुद्धा त्याची ओळख आहे, की त्यामध्ये सुदर्शन तलावाचं चित्रण केलेलं आहे. आणि सुदर्शन तलाव हा सुद्धा एक महत्त्वाचा जलस्रोत म्हणून गणला जातो आणि त्यामुळे त्याचा उल्लेख आपल्याला शिलालेखांमध्ये सुद्धा मिळतो. खरं तर तो कृत्रिम जलाशय आहे, पण त्याच्यातून त्याची त्या काळातल्या जलव्यवस्थापनाचा धडा, की जलव्यवस्थापनाचं महत्त्व आपल्याला कळू शकतो, की एक त्या काळामध्ये कृत्रिम तलाव, की जो सुदर्शन तलाव म्हणून ओळखला जातो, ज्याला तडगा म्हटलं जातं, तर त्याच्यातून जलव्यवस्थापनाची कृती आपल्याला दिसते. हाथीगुंफा शिलालेख खरं तर दुसऱ्या आणि पहिल्या शतकामध्ये निर्माण झाले खारवेलाच्याच काळात. ओके. की जो कलिंगाचा तिसरा महान सम्राट होता. ओके. तर त्यामध्ये सुद्धा हत्ती गुहा आपल्याला एक वेगळ्या पद्धतीच्या जलवाहिनीच्या विस्तारासाठी केलेल्या मोठ्या खर्चाचा संदर्भ की काही परिभाषा आपल्याला दिसून येतात. ओके. म्हणजे पाण्यावर लावलेल्या टॅक्ससाठी उकड भाग नावाचा टॅक्स त्याचा येतो. बागायती जमिनीच्या संदर्भात सिंचनाचे प्रकार आपल्याला अर्थशास्त्रामध्ये आढळतात. ज्यामध्ये अंगमेहनतीचे सिंचन, खांद्यावर पाणी वाहून नेण्याचे संदर्भ, वाहतूक करून सिंचन कसं केलं गेलं, पाण्याचा लिफ्टने किंवा उदक वाहनाने सिंचन केल्याचे प्रकार, नद्या, तलाव इत्यादीमधून पाणी उपसा करून सिंचन केल्याचे प्रकार आपल्याला कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये दिसतात. त्याचबरोबर ओढ्यांवर वेगवेगळे सेतू किंवा सेतूबंध बांधण्याचे संदर्भ आपल्याला दिसतात. झऱ्यांचे उल्लेख आपल्याला आढळतात, की जिथे कृत्रिमरित्या पाणी साठवलं जातं. त्याच पद्धतीने नदी, सारा, उपसा, जलकुपी, कुपा, तडागा, आधार, उकडधारा या सगळ्या ज्या काही पारिभाषिक संकल्पना कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये आहेत, त्या तलाव, कारंजे, वसंत ऋतू, विहीर, टाकी, जलाशय या पाण्याच्या संदर्भात असलेल्या संकल्पनांचा सुद्धा आपल्याला दाखला कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये मिळतो. आणि अशा पद्धतीने आपल्याकडे जंगल, जल व्यवस्थापन आणि पर्यावरणाच्या संदर्भातील समज या भारतीय दैव ग्रंथांमधून, धर्मनिरपेक्ष ग्रंथांमधून, लेण्यांमधून आणि इतर शिलालेखांमधून दिसून येते. आणि त्यामुळे भारतातला सांस्कृतिक विकास एका वेगळ्या टप्प्यांवर समजून घेणं सोपं जातं. इथे आपण थांबू. नमस्कार.